माझं नाव विष्णू दिलीप पाटील, राहणार पिंपळगाव, हरेश्वर, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मी व्यसनमुक्तीसाठी इथे सातमाने या गावाला आलेलो होतो. तर 100% मला फरक वाटला. फरक वाटल्यानंतर मी बरेचसे पेशंट आणले, त्यांना पण फरक वाटला. आज रोजीसुद्धा मी 3 पेशंट आणलेले. एक माझा भासा आहे, एक पाहुणे आहे आणि एक नाना आहे नात्यानं समजा. तर हे 3 पेशंट आणलेले मी आज पण, आणि यांचे संसार सुखी हो हेच आपल्या समाधानी व्हास हे म्हणून. परिस्थिती अशी होती दादा, मी जर समजा दारू सोडली नसती तर मी वाचलो सुद्धा नसतो. म्हणजे आता 4 ते 5 वर्षाचं म्हणजे या वाचलो हेच आपलं भाग्य. नाही तर मी इतकं म्हणजे तब्येत खराब झालेली होती, मी जेवणसुद्धा करत नव्हतो. कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी दारू पित होतो 24 घंटे नशा करून, आणि जेवण नसल्यामुळे म्हणजे आता तब्येतच उतरून गेली होती. एकदम हातपाय बारीक पडले होते मग. पण हा मार्ग असा मिळाला, एक जणांनी सांगितलं बाबा असं असं आहे व्यसनमुक्ती, तुम्ही जा पा. मग मी म्हटलं जाऊ म्हटलं. मग मी गाडी करून इथे आलो होतो. तर विश्वाससुद्धा बसत नव्हता. आमच्या घरचे पण म्हणायचे, म्हणे ते म्हणे काही दारू सोडणार नाही हो, तू रात दिवस दारू पिणारा माणूस आहे, सोडणार नाही. पण मी म्हटलं चला तर खरी, पाहू तर खरी म्हटलं. मग सुद्धा मला वाटत नव्हतं की मी बी सोडीन म्हणून, कारण की जास्तच नशा होऊन गेली होती मी पण सोडली बा. म्हणजे असं औषधीच अशी काही होती की हे घेतल्यानंतर मी घरी गेलो तर मग इच्छाच झाली नाही दारू प्यायला. तर आता म्हणजे एकदम तब्येत पण सुधारली, आणि जेवण पण मी 2 वेळा 3 वेळा जेवण करतोय एकदम, आणि मला कुठलंच काही तकलीफ झाली नाही, काही नाही. त्याच्यामुळे मी बाकीचे पेशंट आणत गेलो.